नमस्कार. मी सिद्धेश लक्ष्मण बापट गोव्याचा आहे. बापट विश्व या यूट्यूब चॅनलवर आज मी माझ्या 2 कविता सादर करणार आहे. तर ह्या कविता जर तुम्हाला आवडल्या तर कवितेला तर लाईक कराच, शिवाय चॅनललाही शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कविता सुरू करतो. माझ्या कवितेचं नाव आहे येता बदलाचे वारे. माझ्या गोमंत भूमीचे रूप होते हो साजरे, उंच पर्वतांच्या रांगा, रम्य समुद्र किनारे. स्तुती सुमने गात होती येथे येणारी पाखरे, पाहून चार अमुचा घेता सुखावत होते सारे. भिन्न संस्कृती आपुली, भिन्न धर्मही आपुले, गोण्या गोविंदाने होती सण साऱ्यांचे साजरे. काय नजर लागली आले बदलाचे वारे, माझ्या गोमंत भूमीला त्याने वेढले की हो पुढे. विकासाच्या नावाखाली रस्ते अमाप विस्तारले, अपघाताचे बळी त्यात नाहक हो गेले. इथे लोहाच्या खाणीत धुर सुवर्णाचा आला, काळा बाजार मांडता तडा माणुसकीला गेला. माझे मत मी विकले, आत्मसन्मान ठेचला, माझ्या समोरी मग त्याने माझा गोमंत विकला. शिक्षण झाले कवडी मोल, किंमत फक्त दमडीला, नोकरी विकत मिळते म्हणे कित्येक लाखाला. शेती व्यवसाय बंद होता, जमीन व्यवहार सुरू झाला, डोंगर कापणी करून मोठा गब्बर साहेब झाला. सहनशीलतेचा अंत आता, गोमंतकीय त्रासलेला, कोण आता वाचवेल या परशुरामाच्या भूमीला, या परशुरामाच्या भूमीला. दुसरी कविता आहे. चांगली आहे कविता आहे. धन्यवाद. हां, दुसरी कविता आहे आपल्या युवकांना स्मरून केलेली आहे, आजच्या युवकाला. कवितेचं नाव आहे तू युवा. तू युवा भरकटलेला, द्विधा मनस्थितीत सापडलेला, गतिमान तू, सामर्थ्य तू, तरी का असा ओशाळलेला. आता नाही पाहवत तुला असा केविलवाणा झालेला. कुठे हे भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, पोलादी युवा, आणि कुठे हे आजचा व्यसनाधीन लाचार तुटलेला दुवा. काही कर्तृत्व दाखव ना असे, ज्यातून समाजाला वाटेल तुझा हेवा. पण उठ तू, उगार मुठ, थांबव तू स्वतःचीच लूट. कर तू क्षितिजे पार, तुझ्या खांद्यावर राजा देशाचा भार. घेऊन दृढ इच्छाशक्ती, कर ना तू सगळे संकटे पार. नाहीस तू धरणीवर भार, हे सिद्ध कर एकदाच यार. चेष्टा मस्करी झाली फार, आता करावा लागेल तुला विचार. शिक्षणाची धरून कास, लाव पताका साता समुद्रापार. वज्र तू, सामर्थ्य तू, तूच युवा शक्ती प्रधान. पण सळसळणारे रक्त हे देईल का श्रेष्ठ दान. प्रसंगी प्राणाचीही पर्वा न करता, ठेवशील का तू देशाचा मान, ठेवशील का तू देशाचा मान, ठेवशील का तू देशाचा मान. धन्यवाद.